कल्याण पूर्वेतील नराधम विशाल गवळी याने जवळपास 5 गुन्हे केलेले आहेत। वेगवेगळे गुन्हे त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत। त्यांनी अनेक मुलींची छेडछाड केलेली आहे, महिलांची देखील त्यांनी छेडछाड केलेली आहे आणि लैंगिक शोषणाचे देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वीच एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून तिची हत्या केलेली आहे। ही गंभीर घटना घडलेली आहे, त्यामुळे परिसरातले नागरिक हादरून गेलेले आहेत। गेल्या वर्षीच एका शाळकरी मुलीला भर रस्त्यामध्ये त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आपल्यासोबत पीडित मुलीचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत। नेमकं घटनाक्रम काय होता आपण जाणून घेणार आहोत। पीडित मुलीची आई आपल्यासोबत आहे स्वतः। काय सांगाल, जी घटना घडलेली होती तुमच्या बाबतीमध्ये कशी घटना होती, कशा पद्धतीची दहशत तुमच्या बाबतीत त्यांनी निर्माण केली होती? मी त्या दिवशी नव्हती, मुंबईला गेलेली। माझे रिलेटिव्ह ॲडमिट होते म्हणून मी घरी नव्हती। माझे मिस्टर, माझा मुलगा घरी होते आणि माझी मुलगी कॉलेजला गेलेली। ती आली, लवकर आली। तिला काय प्रॉब्लेम झालेला, तब्येत बरोबर नव्हती म्हणून ती लवकर आली। ती तिकडनं येत नव्हती, पावसाचा किचड वगैरे सगळं राहतं, फिरून यायची, पण त्याला एमर्जन्सी होती म्हणून ती तिकडनं आली। मग त्याला बघून तो पाठी वळून तिच्या पाठी केला आणि पाठनं मग तोंड दाबून तिला पकडलं। कसं करून माझी पोरगी तिकडनं सुटली आणि तिकडे माणसं पण होते उभे, 2-3 उभे, तर त्यांनी कोणी काय रिस्पॉन्स दिला नाही। माझ्या पोरीला बोलला जा घरी म्हणून, जा बोलले, आले। नंतर मी मुंबईवरून आल्यावर मग मला कळलं हे सगळं मॅटर झालंय म्हणून। तर नंतर इकडे माझा मुलगा, माझे मिस्टर गेले विचारायला। तो इकडे येऊन नवरा बायको दोघं पण मारहाण करायला आले, लादी उचलेली, मारायला वगैरे आलेलं वरती। नंतर मी इकडे गेली नगरसेवकच्या इकडे, मग त्या लोकांनी बोललं आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला जा कंप्लेंट करायला। मग आम्ही तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन मग महेश दादाला विचारलं, तर महेश दादांनी बोलला तुम्ही जा कंप्लेंट करा, आमचे माणसं आम्ही येतो। तर ते लोक त्यांचे माणसं वगैरे पाठवून सगळं आम्हाला हे सुरक्षित, पण त्याने सहारा दिला आम्हाला। पुढे काय झालं या केसमध्ये? काही मागे घेतली केस किंवा काय तुम्हाला? अजून मागे काय घेतलं नाही, केस आहे। त्या 2 महिन्यात सजा झालेली, 2 महिन्यात तो सुटका आला। आमच्याकडनं लेखी वगैरे सगळं लिहून घेतलेलं, कोर्टात जाऊन पण मी सगळं लेखी करून देऊन आली, सही करून आली, तर पण काय मला कळलं नाही। नंतर 2 महिन्यात तो सुटला। आम्हाला काही रिस्पॉन्स कोर्टातून पण काय आलं नाही, की पोलीस स्टेशनमधनं आम्हाला काय निरोप आला नाही। त्याची दहशत आहे असं सांगण्यात येत आहे। नेमकं कशा पद्धतीची दहशत तो माजवतो या ठिकाणी? सगळ्या गोष्टी, मारहाणची, धमकीची, पार्टनर जातात, मुली वगैरे जातात, नाही तर माझे मिस्टर पण किती गेलेले पाठीमध्ये शिवी घालतो, माझ्या मुलाला शिवी घालतो। त्याच्या दहशत आहेच तिथे। तुमच्या मुलीच्या बाबतीत ही गंभीर घटना झाली होती, तेव्हापासून तुमच्या मनामध्ये काय हे सगळं शिजतंय? कशा पद्धतीने तुम्हाला त्रास वाटतोय किंवा आज कालची देखील ही गंभीर घटना भीती घडली? वाटते त्याची, मला खूप भीती वाटते। माझी मुलगी जाते, कॉलेजला जाते, माझा मुलगा कामाला जातो, मिस्टर पण जातात इकडे तिकडे, त्याची भीती आहे। काल काही पण करू शकतो तो आमच्या फॅमिलीला। कालची जी घटना घडली त्या घटनेमुळे तुम्हाला आणखीन काय आता काय वाटतंय? अजून भीती वाटते। परिसरातल्या महिलांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? महिला पण घाबरल्या सगळ्यांच्या पोरी आहेत, सगळे आहेत, सगळे त्याच्यामुळे कोण निघून बोलूच शकत नाही। ते दहशत अशी फैलली आहे की खूपच त्रास। अशा पद्धतीने जर पाहिलं तर हा विशाल गवळी जो आहे तो या परिसरामध्ये दहशत माजवतो, अनेक महिलांची छेडछाड करत आहे आणि मारामाऱ्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो। त्यामुळे त्यांनी या परिसरात एक मोठ्या प्रमाणामध्ये दहशत माजवलेली आहे। गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीची घटना त्यांनी केली होती। भर रस्त्यामध्ये शाळकरी मुलीवरती त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। 2 महिने त्यांनी त्या बाबतीत सजा देखील भोगलेली आहे। मात्र पुढे काय झालं अद्यापही या कुटुंबाला या बाबतीत काही माहिती नाहीये। त्यामुळे हा नराधम अजून किती असे गुन्हे करणार, याला सजा काय मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।